माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोतेहो, आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या मुलाखतींवर आधारित कार्यक्रमात मराठी भाषा विद्यापीठ रुद्धपूरचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा आज भाग पहिला आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोतेहो, नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये एका नव्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. संत ज्ञानेश्वर असं म्हणतात की माझ्या मराठीची बोलू कवतिके, परी अमृता तेही पैजा जिंके. म्हणजे मराठी भाषेची पैज जर अमृतासोबत लावली तर निश्चितपणे मराठी भाषाच जिंकेल, इतकी ती गोड आहे. मला तुम्हाला सांगायला आवडेल की भारतातले 12 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. गंमत आहे ना. संपूर्ण जगात 200 देशांमध्ये मराठी भाषा बोलली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जगात 20,000 भाषा आहेत असं म्हणतात आणि त्यात आपल्या मायबोली मराठीचा क्रमांक लागतो ना, तो 10वा. मग विचार करा, आपण महाराष्ट्रीयन लोक किती नशीबवान आहोत, 10व्या क्रमांकाची भाषा आपण बोलतो. आज या विषयाबद्दल मी बोलतोय याचं कारण असं आहे की नुकताच आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा केलेला आहे. मराठी भाषा, तिचं उत्थान, तिच्या विकासाकरता काय प्रयत्न केले जातात याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि आपले जे पाहुणे आहेत आजचे ते खूप खास आहेत. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं विद्यापीठ असावं अशी मागणी होती आणि महाराष्ट्र शासनानं ती मागणी पूर्ण केली. अमरावतीच्या रिद्धपूर म्हणजे ज्याला महानुभावांची काशी असं म्हटलं जातं, त्या रिद्धपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठ अभिमानानं काम करत आहे. तर मित्र हो, आज आपले जे पाहुणे आहेत ते रिद्धपूरच्या मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर अविनाश आवलगावकर सर हे आपले पाहुणे आहेत. त्यांचा परिचय अगदी मी थोडक्यात तुम्हाला करून देतो. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूयात. आवलगावकर सर, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. अमरावती कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. आवलगावकर सरांना 36 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. भारतातल्या अनेक विद्यापीठांमध्ये महाराष्ट्र शासन तसंच भारत सरकारच्या अनेक समित्यांवर ते अध्यक्ष आणि सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रकाशित ग्रंथांची संख्या 17 इतकी आहे. त्यांचे प्रकाशनाच्या मार्गावर असलेले जे ग्रंथ आहेत ते आहेत 6. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर 100हून अधिक व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार, साहित्य परिषदेचा जांभेकर पुरस्कार, त्यांच्या 2 ग्रंथांना विश्वभारती पुरस्कार, नागपूर इथल्या विदर्भ संशोधन मंडळाची संशोधन महर्षी ही पदवी त्यांना प्राप्त झालेली आहे. कुलपती सुवर्ण पदक हेही त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं जे महानुभाव साहित्य संमेलन आयोजित केलं होतं त्याचं अध्यक्षपद देखील डॉक्टर अविनाश आवलगावकर सर यांनी भूषवलेलं आहे. तर परत एकदा आवलगावकर सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आणि आज आपण मराठी भाषा आणि तिचा विकास आणि रिद्धपूरच्या मराठी भाषा विद्यापीठाच्या वतीनं त्यामध्ये काय त्या विद्यापीठाचं योगदान आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मला अगदी सुरुवातीला तर सर, आकाशवाणीच्या आमच्या श्रोत्यांसाठी मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर याचा अगदी थोडक्यामध्ये आम्हाला सुरुवातीला परिचय करू. मला सांगायला सगळ्याच मराठी बांधवांना आनंद वाटतो आहे की गेल्या अनेक वर्षांपासूनची महाराष्ट्रातल्या मान्यवर अभ्यासकांची, संशोधकांची, लेखकांची ही मागणी होती की मराठी भाषेसाठी म्हणून एक स्वतंत्र विद्यापीठ असावं. बरोबर. तर मराठी भाषेचं विद्यापीठ कशासाठी असायला हवं अशा प्रकारची भूमिका देखील अनेकांच्या मनाच्या म्हणजे अनेकांच्या डोळ्यासमोर होती की स्वतंत्र विद्यापीठ भाषेसाठी कशाला हवं आहे. कशाला. पण मराठी माणूस तितकाच चिकाटीचा आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता आपण जसं म्हणालात की मराठी ही जगामध्ये 10व्या क्रमांकावर असलेली भाषा आहे. त्याचं कारण हे आहे की जगभर मराठी मनुष्य हा सर्वत्र पसरलेला आहे. बरोबर. आणि त्याने ती मराठी भाषा टिकवून ठेवली हे आणखी विशेष आहे. खरं. तर ही चिकाटी मराठी माणसाची इथे उपयोगात पडली की शासनाकडून त्यांनी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करून घेतलं. महाराष्ट्र सरकारने
या मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करून मला असं वाटतं की सर्वच मराठी बांधवांना एक मोठा दिलासा दिलेला आहे की मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनाच्या दृष्टीने जे जे काही प्रयत्न महाराष्ट्र शासनाला करता येतील ते सगळे प्रयत्न आम्ही मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून करू. दिलासा दिला असं म्हणण्याचं कारण आणखी असं होतं की अनेकांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण होतात की मराठी भाषा ही हळूहळू संपत चाललेली आहे. तर अशी ही जी भीती निर्माण झाली आहे त्या भीतीला देखील एक चांगलं उत्तर म्हणजे मराठी भाषा विद्यापीठाची निर्मिती आहे. क्या बात आहे सर. आपण मराठी भाषेचा उगम असं नेहमी म्हणत असतो, तर कोणत्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये मराठी भाषेचा उगम झाला, तर याबद्दल आम्हाला थोडं सांगा ना. काय आहे, भाषेच्या उगमाबद्दल अनेक पद्धतीने चर्चा केली जाते, वेगवेगळ्या अंगाने चर्चा केली जाते, पण भाषेचा उगम हा सापडत नाही. त्याचं कारण एक आहे की माणूस जसा जन्माला आला आणि त्याचा विकास जसा जसा होत गेला तशा तशा पद्धतीने भाषा ही विकसित होत गेली. मराठी भाषा ही आधी हावभावांची भाषा आपल्याकडे होती, म्हणजे अजूनही आहे. म्हणजे डोळ्यांची भाषा अजून आपण वापरतो, बरोबर. हातवरे आपण करतो किंवा बहुतांशी उत्तम शिक्षक हे सर्वांगाने विद्यार्थ्यांना शिकवत असतात. खरं, हालचालींमधून पण शिकवतात. म्हणजे त्यांच्या डोळ्यांवरून मधून ते शिकवतात, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव ते शिकवतात. बरोबर. व्यक्तिमत्वाचा जो अभिनय होतो त्या वेळेला त्यातून सुद्धा आपण काही गोष्टी शिकत असतो. म्हणजे बरेचदा बोलत असताना आपले विशिष्ट प्रकारचे हावभाव हे होत असतात, परंतु हावभावातून जरी आपण शिकत असतो, म्हणजे आपण डोळे मोठे केले की समोरच्याला लक्षात येते की नाही ही गोष्ट यांना मान्य नाही किंवा हे रागावले आहे, ती डोळ्यांची भाषा असते. किंवा आपण थोडेसे ओठ स्मित हास्य दिलं तरी देखील त्यांना कळतं की अरे हे सुखावले आहेत. बरोबर. पण सगळ्याच गोष्टी या इथे व्यक्त होतात नाही. म्हणजे प्रेमाची भाषा ही डोळ्यातून किंवा ओठातून स्पष्ट होईल, तितकी व्यवहाराची भाषा ही ओठातून किंवा अभिनयातून ही भाषेसाठी भाषाच लागते. आणि म्हणून मग तिथून तो भाषा अशी विकसित होत गेली. तर मूळ हेच आहे, मी आता जे म्हणालो आपल्याला की जिथे भाषा नव्हती तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या अभिव्यक्तीसाठी तुम्हाला जे माध्यम पाहिजे होतं तर त्या माध्यमाचा शोध जो लागला तो भाषेतूनच लागला. म्हणजे आपण भाषेपर्यंत पोहोचलो, म्हणजे लोकभाषेतूनच संस्कृत भाषेची निर्मिती झाली. म्हणजे आधी कोणती भाषा येते असं जर विचार केला तर मी तिला लोकभाषा असं उत्तर देईल किंवा जनभाषा असं उत्तर देईल. मग त्याचं संस्कृत रूप, संस्कृत म्हणजे सुसंस्कृत संस्कारलेलं असं जे अस्तित्व भाषेचं आहे ते म्हणजे संस्कृत. बरोबर. मग ती संस्कृत तयार झाली, ती त्याची विकसनशील अवस्था म्हणून. विकसनशील अवस्था. आता गंमत काय होते की संस्कृतमध्ये सुसंस्कृत झाली असं म्हटलं किंवा संस्कारली गेली असं म्हटल्यानंतर ती अधिक सुंदर होते, अधिक चांगली होते, अधिक काठिण्य पातळीवर जाते. आणि त्यामुळे जर आपण असा विचार केला की तिथून मग हळूहळू प्राकृत भाषा होत गेली, जी पुन्हा आणखी जनभाषा, सर्वसामान्य माणसाची भाषा. आता प्राकृतला देखील आपण महाराष्ट्रीय प्राकृत असं म्हणतो, कारण प्राकृतच्या अनेक म्हणजे प्राकृत ही अनेक भाषांच्या संदर्भात आपल्याला तिचं अस्तित्व जाणवतं. तर महाराष्ट्रीय प्राकृत म्हणजे काय, तर ती महाराष्ट्रातल्या लोकांनी जी वापरली ती प्राकृत भाषा. बरोबर. आणि मग प्राकृत देखील तिथून हळूहळू ती अपभ्रंशीकडे, तिचा अपभ्रंश होत गेला. म्हणजे आज आपण जसं शब्दांचे काही अपभ्रंश पाहतो की हा अपभ्रंशित शब्द आहे. बरोबर. जसं आपण म्हणतो अमरावती उमरावती होतं, अमरावती उमरावती हे अपभ्रंश आहेत. बरं का, अपभ्रंश देखील सुलभीकरणातून अधिक होतात. बरं का, ते सुलभीकरणातून होतात उच्चारणाकरता. म्हणजे स्कूल, आता स्कूल हा शब्द एकदम तो जोड शब्द येत असल्यामुळे तो उच्चारायला कठीण होतो आणि मग त्यातून इस्कूल शब्द आला. स्कूल. तर सुलभीकरणातून अपभ्रंश होतात आणि मग अपभ्रंशातून मराठी भाषा ही पुढे विकसित झाली. म्हणजे आज आपण जिला मराठी म्हणतो ती या टप्प्याटप्प्याने अशी पुढे येत गेली. मराठीची वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही पुण्याकडे गेलात, जळगावकडे गेलात, अमरावतीला आलात, जवळच्याच नागपूरला गेला किंवा त्याच्यापुढे चंद्रपूरकडे गेला तर त्याच मराठी भाषेची वेगवेगळी रूपं तुम्हाला पाहायला मिळतात. बरोबर. बरं का, म्हणजे ही रूपं शब्दांच्या माध्यमातून पाहायला मिळतात, ही रूपं उच्चारांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. याचं कारण हे आहे की भाषा ही जे मूळ अस्तित्व असतं भाषेचं, हे मूळ अस्तित्व तुमच्या वापरण्यावर बदलत जातं. तिच्यावर मग सामाजिक असो, धार्मिक असो, सांस्कृतिक असे प्रवाहांचे प्रभाव येत असतात. येतात. भाषा ही तुमच्या संबंध व्यक्तिमत्वाचं एक
आविष्काराचं रूप असतं. आणि भाषेचं आविष्करणच संस्कारातून खरंय. होत असतं. खरं. सर, आपण आता वेळ होते एक छान गाणं तुमच्या आवडीचं आमच्या श्रोत्यांना ऐकवण्याचं. बरं. तर कुठलं गाणं तुमच्या आवडीचं कुठलं गाणं सुचलं? माझ्या आवडीची अनेक गाणी आहेत हां. बरं का. पण अलीकडे मला जे एक जखम या सिनेमातलं जे गाणं आवडतं ते म्हणजे गली मी आज चांद क्या निकला. बात आहे. गली में आज चांद निकला. वा श्रोतेहो, आपण ऐकूयात सरांच्या आवडीचं हे गीत. श्रोतेहो, परत एकदा आपलं स्वागत नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये. आणि आजचे आपले पाहुणे आहेत मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर सर. सर, आपण वेगवेगळ्या प्रवाहांबद्दल आणि त्यातून भाषेचा विकास कसा होत जातो याच्याबद्दल बोलत होतो. महानुभाव पंथ म्हणजे हे जे विद्यापीठ आहे तुमचं हे आहेच खास रिद्धपूर, म्हणजे ज्याला महानुभावांची काशी म्हणतात. तर महानुभाव पंथ या पंथाचा मराठी भाषेच्या विकासात नेमका कसा आणि किती महत्वाचा वाटा आहे? महानुभाव संप्रदाय हा मराठी भाषेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा संप्रदाय आहे. हे सर्वच मराठी बांधवांनी लक्षात घ्यायला पाहिजे. जसं आता आपण म्हणाला की माझा मराठाची बोलू कौतिके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ही ज्ञानदेवांची मराठी भाषेविषयीची जी एक सुजाण अशा प्रकारची जी जाण आहे, तसं मराठी भाषेच्या संदर्भामध्ये महानुभावांनी जे काम केलेलं आहे ते अजूनही जनसामान्यांपर्यंत पोहोचलेलं नाही. म्हणजे मराठी भाषेविषयी जसे ज्ञानदेवांच्या या पंक्तीचा उल्लेख केला जातो तसं महानुभावांच्या संदर्भामध्ये उदाहरणं दिली जात नाही महानुभाव साहित्याचे. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की जसे ज्ञानेश्वर हे संस्कृत पंडित होते, तसे महानुभाव संप्रदायातले सगळे संत हे संस्कृतचे पंडित होते. म्हणजे भास्करभट्ट बोरीकर उर्फ कवीश्वराचार्य यांच्याबद्दलचं तर एक उदाहरण असं दिलं जातं की वर आकाशात लिंबू फेकायचे आणि ते लिंबू हातावर येईपर्यंत त्यांचा एक संस्कृतमधला श्लोक निर्माण व्हायचा. म्हणजे इतके प्रतिभेचे पंडित होते. तर आता या महानुभावांनी मराठी भाषेला अत्यंत महत्वाचं स्थान दिले. मुळामध्ये स्वामी चक्रधरांनी आपलं सगळं तत्वज्ञान ब्रह्मविद्याशास्त्र म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ते सगळं ब्रह्मविद्याशास्त्र मराठी भाषेमधूनच सांगितलं. आणि म्हणून त्यांच्या संदर्भामध्ये उल्लेख येतात की ते मराठी अनावर बोलती. अनावर बोलती म्हणजे या अनावर शब्दामध्ये ओघवतेपणाचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. तर हे तत्वज्ञान तर त्यांनी सांगितलं, पण पुढे स्वामींच्या नंतर येणारा जो परिवार आहे तो परिवार जेव्हा संस्कृतमध्ये प्रश्न विचारायचा, चर्चा करायचे, तेव्हा पंथाचे आचार्य जे होते नागदेवाचार्य ते एकदा शिष्यांना असं म्हणाले, केशवदास म्हणून पंडित होते, त्यांना असं म्हणाले की नको का केशवदया येणे या माझे या म्हातारिया नागवतील की गा. म्हणजे तू माझ्याशी संस्कृतमध्ये प्रश्न विचारू नकोस, मला तू स्वामी चक्रधरांनी जी मराठी भाषा निरूपिली त्यातून मला प्रश्न विचार. आणि येणे या माझी या म्हातारिया नागवतील म्हणजे म्हाताऱ्या म्हणजे पुढचा परिवार. तुम्ही जर संस्कृतमधून चर्चा केली तर पुढचा जो येणारा परिवार आहे त्या पुढच्या परिवाराला संस्कृत भाषा कळणार नाही, म्हणून मराठीत विचारा. आणि काहींना असं उत्तर दिलं संस्कृतमध्ये विचारणाऱ्यांना, तुमचा अस्मात कस्मात मी नेणे गा, मज श्री चक्रधरे निरूपिली मराठी तियासीची पुसा. तुमचा अस्मात कस्मात म्हणजे अस्मात कस्मात हे शब्द तुच्छवत आहे. म्हणजे त्यांनी संस्कृत भाषेला तुच्छवत, जे संस्कृतचे स्वतः पंडित होते ते म्हणतायत, आणि आग्रह मराठीचा, आग्रह मराठीचा. तुम्ही मला संस्कृतमधून विचारू नका. तर मला स्वामी चक्रधरांनी जी भाषा शिकवली त्या भाषेतून विचारा, ती देववाणी. रिद्धपूरला काशी जे म्हटलं जातं, हा तुमचा प्रश्न होता ना काशीचा. तर खरं म्हणजे रिद्धपूर ही महानुभावांची काशी आहे. हा भाग जरी आपण पाहत असलो, ऐकत आलो, वाचत आलो, तरी देखील खरं म्हणजे रिद्धपूर ही केवळ महानुभावांची काशी नाही, ती संबंध महाराष्ट्राच्या संस्कृतीची जननी आहे. क्या बात आहे. महाराष्ट्राच्या साहित्य निर्मितीची जननी आहे असा उल्लेख मी करेन. त्याचं कारण मराठी भाषेतला आद्यचरित्र ग्रंथ म्हणून ज्याचा उल्लेख आपण करतो तो लीळाचरित्र रिद्धपूरला लिहिला गेला. बरोबर. महदंबेचे धवळे ज्ञानेश्वरीच्या आधी 4 वर्ष निर्माण झालेलं मराठीतलं पहिलं काव्य ते रिद्धपूरला निर्माण झालं. महानुभावांचे अनेक टीकाग्रंथ याची प्रस्तावनाच मुळामध्ये रिद्धपूरमधून झालेली आहे. टीकाग्रंथांचा प्रारंभ झालेला आहे. हा वाङ्मयीन वारसा रिद्धपूरने दिला.
हीच पार्श्वभूमी असावी रिद्धपूरमध्ये विद्यापीठाची स्थापना होण्यामागे, या पार्श्वभूमीचा खूप मोठा हात आहे असं वाटतं. हे अगदी बरोबर, मी तेही बोलतो. तर मुख्य मुद्दा आहे की ही निर्मिती महानुभावांनी केलेली आहे असं म्हणण्याचं सुद्धा कारण नाही, कारण ती साहित्य निर्मिती आहे. हं, हं, म्हणजे ज्ञानेश्वरी ही वारकऱ्यांची आहे हे असं म्हणण्यासारखं होईल. हं, हं. पण ज्ञानेश्वरी वारकऱ्यांचीच आहे का? सगळ्यांचीच आहे ती, सगळ्यांचीच आहे. सगळ्यांची. तर लीळाचरित्र हे फक्त महानुभावांचंच आहे का? हां. ते सगळ्यांचंच आहे. मदंबेचे धवळ हे आद्यकाव्य महानुभावांचंच आहे का? तर मूळ मुद्दा काय आहे की कोणत्याही साहित्याला हं, ते धर्मव्यवस्थेतून निर्माण होत असलं तरी ते धर्मव्यवस्थेमध्ये संपत नाही. आणि म्हणून ही सगळी साहित्य संपदा प्रत्येक मराठी माणसाची आहे. आणि म्हणून रिद्धपूर हे केवळ महानुभावांपुरतं मर्यादित आहे असं समजण्याचं कारण नाही. दुसरा एक मुद्दा आणखी त्याला सांगतो की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिवर्तनाचे अनेक संदर्भ हे रिद्धपूरमध्ये घडलेले आहेत. म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा संदर्भ हं. हा रिद्धपूरमध्ये आहे. त्याचं काय उदाहरण आहे? त्याची उदाहरणं अशी आहेत. रिद्धपूरला गोविंद प्रभू हा महानुभावांचा जो चौथा अवतार म्हणून समजला जातो. हं, हे गोविंद प्रभू तिथे अनेक वर्ष होते, 125 वर्ष तिथे होते. या 125 वर्षामध्ये त्यांनी अनेक स्त्रियांना स्वतःचा हक्क दिला. अच्छा. म्हणजे सासूपासून होणारा त्रास असेल तर तिथे देखील गोविंद प्रभू गेलेत आणि त्या सुनेला, त्या स्त्रीला आपलं म्हटलं. ही माझी लेक आहे, ही माझी कन्या आहे, ही माझी मुलगी आहे, ही भावनेतून ती पाहत होते. सावळापूर नावाचं गाव एक बाजूला आहे. बाजूला आहे. हां. त्या सावळापूरची एक ब्राह्मणाची अशी लेक होती की तिला अत्यंत सासूरवास होता, पण तिला नवऱ्याचाही छळ होता. आणि ती एक दिवस कंटाळली आणि ती म्हणाली की मी आता चालली म्हणे माझ्या माहेरला. तर तिला माहेरच नव्हतं. अच्छा. मग तिचा नवरा असं म्हणाला की तू कुठे माहेर आहे तुझं? म्हणजे हे नव्हे रिद्धपूर. तर बायको कुठेतरी निघून जाईल म्हणून तोही तिच्या मागे निघाला. आणि इकडे गोविंद प्रभूंनी सांगितलं आपल्या परिवाराला की आज माझी लेकी येत असे. क्या बात आहे. आणि मग ती आली आणि तिने गोविंद प्रभूंना कवटाळलं. आणि मग गोविंद प्रभूंनी आपल्या शिष्याला सांगितलं आता हिच्या चिरचोळी करा. अच्छा. चिरचोळी म्हणजे लुगडं घेणे, माहेर वाशिणीला दिलं जाते, चोळी घेणे, बरं का. आणि तिला जावई आला होता, त्याला जावई म्हणून त्याला देखील पासोळी केली, म्हणजे वस्त्र दिले. जो नवरा मागे मागे आला. आणि मग त्याला लक्षात येईल की हिचं माहेर आहे. ज्यावेळेला गोविंद प्रभू निजधामाला गेले त्यावेळेला ही बाई अक्षरशः बेशुद्ध पडली होती तिथून. तिला शुद्ध नव्हती. आणि मग ती शुद्धीत आल्यानंतर महिमभट्टांनी तिला वस्त्र दिलं. म्हणजे तुम्ही गोसावी यांची लेक आहात, श्रीप्रभू बाबांची लेक आहात म्हणून हे वस्त्र घ्या. तिने काय उत्तर दिलं? आता काही माझी माहेर असे. तर हे जे स्त्रियांविषयीचं दुःख जाणून घेण्याची जी परंपरा आपल्याकडे दिसते ती इथे पहिल्यांदा दिसते. दुसरी गोष्ट, 800 वर्षांपूर्वी अस्पृश्यांच्या पाण्याचा प्रश्न हा रिद्धपूरला सोडवला गेलेला आहे. परत एकदा वेळ होते एक पुन्हा गाणं तुमच्या आवडीचं आमच्या श्रोत्यांना ऐकवण्याची. तर कुठलं ऐकवाल? मेरा साया चित्रपटातील नैनो में बदरा छाय. नैनो में बदरा छाय. चला श्रोते हो, ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं मेरा साया चित्रपटातलं हे गीत. श्रोते हो, नमस्कार. अमरावती कार्यक्रमात आज आपले पाहुणे आहेत डॉक्टर अविनाश आवलगावकर सर, जे रिद्धपूरच्या मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. विद्यापीठाच्या स्थापनेनं मराठी भाषा, साहित्य आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये कुठली नेमकी नवी दालनं सुरू होतील असं आपल्याला वाटतं? काही 2-3 गोष्टी या संदर्भातून मला सांगता येतील की मराठी भाषा विद्यापीठ काय करणार आहे. तर संस्कृती ही प्रचंड व्यापक अशा प्रकारची संकल्पना आहे. खरं. म्हणजे मानवी जीवनाच्या व्यवस्थेमध्ये जे जे घटक येतात ते घटक संस्कृतीमध्ये येतातच, पण मानवेतर व्यवस्थेमध्ये जे येतात त्याही घटकांचा समावेश संस्कृतीमध्ये होतो. त्यामुळे धर्मव्यवस्था असेल, समाजव्यवस्था असेल, नैतिक व्यवस्था असेल, राजकीय व्यवस्था असेल, आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे भाषेच्या संदर्भामध्ये की काळाच्या ओघामध्ये मराठी भाषा संपून जाईल, तर अशी भीती जी मराठी माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, तर ती भीती घालवणं आणि मराठी भाषेला कुठलाही धोका नाही ही जाणीव करून देणं समाजाला, हे मराठी भाषेचं पहिलं कर्तव्य आहे. खरं आहे. आणि ही जी भीती सतत घातली जाते की मराठी भाषा धोक्यात आहे, मराठी भाषा संपणार आहे, असे प्रश्न आपल्या मनात का निर्माण होतात की मराठी भाषेला भीती आहे किंवा मराठी भाषा संपून जाईल का असं वाटतं आपल्याला? तर याचं कारण
एकच आहे की तुम्ही परधार्जिने जेव्हा होता खरं. तेव्हा मग तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाबद्दलचे प्रश्न भेडसावायला लागतात. भाषा संपत नसते, ती कात टाकते असं म्हणूया आपण. काट टाकते असं म्हणायला हरकत नाहीये. ती नव्या गोष्टींचा स्वीकार करते, जुन्या काही गोष्टी संस्कृतीमध्ये जमा होतात, पण नवे नवे स्वीकार ती करत राहते. याही मुद्द्याकडे बघितलं पाहिजे. अगदी अगदी हे असं होत आहे बरं का. ज्ञानभाषा ही इंग्रजीच आहे असं जर म्हटलं तर मग आपल्याकडचे वेद, उपनिषद, गीता, पुराण, महाभारत, तर या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही कशामध्ये टाकणार? कुठल्या भाषेत केला गेलेला आहे खरं. म्हणजे इंग्रजी जर ज्ञानभाषा होते तर मग आपल्याकडची जी ही सगळी वैदिक परंपरा जी आहे तेव्हा याला कुठे इंग्रजी होती. तेव्हा तेव्हा त्याला तुम्ही ज्ञानसाठा म्हणणार नाही. खरं. तुम्हाला जर ज्ञानसाठा वाढवायचा असेल, ज्ञान ग्रहण करायचं असेल तर ते भाषेच्या माध्यमातून केलं जातं. मग ती कोणती भाषा असू दे. मला जर शेक्सपियरची नाटकं कळली असतील, म्हणजे शेक्सपियरच्या नाटकामधलं ज्ञान जर मला अवगत झालं असेल आणि माझी जर मातृभाषा माझ्या दृष्टीने मला उत्तम येत असेल तर मी शेक्सपियरच्या इंग्रजी नाटकांवर माझ्या मातृभाषेतून उत्तम पद्धतीने बोलून तुम्हाला सांगू शकतो. हा भाग आपण लक्षात घेण्याची गरज आहे. श्रोते हो, तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अविनाश आवलगावकर आणि आपण उद्याच्या भागामध्ये पण सरांसोबत आहोत. तर आजच्या पुरता आपण इथेच थांबणार आहोत आणि सरांना आजच्या पुरता आपण निरोप देऊयात. परत उद्या आपण उद्याच्या भागामध्ये भेटणार आहोत. नमस्कार अमरावती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या मुलाखतींवर आधारित कार्यक्रमात मराठी भाषा विद्यापीठ वृद्धपूरचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला ऐकलात. याच संवादाचा भाग दुसरा आपण उद्याच्या प्रसारणात ऐकू शकाल. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं नितीन भट यांनी, तांत्रिक सहाय्य दिलं होतं नितीन दातीर यांनी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोतेहो, आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या मुलाखतींवर आधारित कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मराठी भाषा विद्यापीठ वृद्धपूरचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोतेहो नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं परत एकदा स्वागत. आणि आपले पाहुणे काल जे आपल्यासोबत होते मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर अविनाश आवलगावकर सर आज परत एकदा आपल्यासोबत आहेत आणि कालचाच आपला विषय आज आपण पुढे घेऊन जाणार आहोत. सर परत एकदा दुसऱ्या भागामध्ये नमस्कार अमरावतीच्या आपलं स्वागत. नमस्कार सर. आपण बऱ्यापैकी काल मराठी भाषा, तिची समृद्धी, एकूणच रिद्धपूरचा इतिहास या सगळ्या विषयांवर काल प्रकाश टाकला होता. हो हो. आज थोडंसं परत एकदा आपण विद्यापीठाच्याच कामाबद्दल थोडंसं बोलूया की मराठी भाषेच्या अभ्यासाबरोबरच तिचं जतन, तिचं संवर्धन आणि तिच्या प्रचारासाठी विद्यापीठाकडून कुठले उपक्रम नेमके राबवले जाणार आहेत. तुम्ही चांगला प्रश्न विचारला तो या दृष्टीने की आमचे काही प्रकल्प आम्ही या संदर्भात विचाराधीन ठेवलेले आहेत. त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे प्रशासकीय लेखन. म्हणजे एक 6 महिन्याचा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम आम्ही तयार करतो आहोत. तो म्हणजे प्रशासकीय लेखन. कारण प्रशासनामध्ये जी काम करणारी माणसं आहेत तर त्यांचा पत्रव्यवहार हा प्रामुख्याने इंग्रजी भाषेमधून असतो किंवा मराठी भाषेमधून जर असला तर तो समजत नाही. आणि मग मराठी भाषेतून शासनाचं आलेलं पत्र समजत नसेल तर त्यासाठी मग त्यांची मूळ प्रत इंग्रजी बघावी लागते. अच्छा.
तर असा प्रकार होतोय. त्याचं कारण हे असं असतं की ज्या पद्धतीने पत्रलेखन होण्याची गरज आहे, म्हणजे ते इंग्रजी धाटणीचाच पत्रव्यवहार हा मराठीमध्ये येतो आहे. तर म्हणून प्रशासकीय लेखनामध्ये आपल्याला काय बदल करता येतील, कशा पद्धतीने पत्र लिहायला पाहिजे, टिप्पण्या कशा पद्धतीने लिहायला पाहिजे किंवा आदेश कशा पद्धतीने सोडायला पाहिजे, या संदर्भामधली एक प्रशासकीय लेखनाचा आम्ही अभ्यासक्रम तयार करतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की मराठी भाषेकडे पाहण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो बदलण्याच्या दृष्टीने तर आपण प्रयत्न करणारच आहोत. पण हा प्रयत्न आपण शालेय शिक्षणाच्या पातळीपासून करणार आहोत. बरोबर. तो म्हणजे असा की शाळांमध्ये उच्च माध्यमिक शाळा असतील किंवा प्राथमिक शाळा असतील तर इकडे मराठी भाषेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडा बदलायला पाहिजे आपल्याला. बरोबर. तर तो असा की मुळामध्ये मराठी भाषेचं अध्यापन करणारा जो शिक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी काही एक अभ्यासक्रम आम्ही तयार करतो आहोत. म्हणजे कसं, तर समजा आता काही पाठ्यपुस्तकं असतील अभ्यासाला नेमलेली, किंवा पाठ्यपुस्तक म्हणजे मराठीची पाठ्यपुस्तकं, त्यामध्ये 2-4 कविता असतात, 2-3 काही कथा असतात किंवा आणखी एखादा लेख असेल. तर हे शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतात तर त्यांचं ज्ञान हे त्या लेखापुरतंच मर्यादित असतं किंवा ते कथेपुरतं मर्यादित असतं. म्हणजे समजा आता आपल्याला संत जनाबाईचा अभंग शिकवायचा आहे, तर मग त्या संत जनाबाईच्या अभंगापुरतीच माहिती त्या हे करतात आणि विद्यार्थ्यांना शिकवतात. अगदी इतक्या मार्कांचा अभ्यास करायचा आणि विषय संपला. पण कसं आहे माहितीये का की शिक्षकांनी अधिकाधिक ज्ञानसंग्रह आपला वाढवला तर तो कळत न कळतपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना काही अगदी सगळा वारकरी संप्रदाय शिकवायचा नाहीये किंवा जनाबाई शिकवायची म्हणजे ज्ञानदेवांबरोबर बोलायला पाहिजे असंही नाहीये. पण शिक्षकाच्या मनामध्ये ते जर असेल तर ते कुठे ना कुठेतरी असे संदर्भ येतात की ज्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत त्या गोष्टी पोहोचतात आणि त्यांना ते सुलभ पद्धतीने कळायला, आणि इथे शिक्षकांची जबाबदारी वाढते. ती शिक्षकांची जबाबदारी वाढते. तर शिक्षक हे फक्त जिथे पाठ्यपुस्तक आहे तेवढ्यापुरतेच मर्यादित राहत असतील तर त्यांचा विकास कसा घडवून आणता येईल या दृष्टीने मराठी भाषा विद्यापीठ प्रयत्न करणार आणि त्यांच्यासाठी म्हणून काही एक विशिष्ट अभ्यासक्रम तयार करणार की एक 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा प्रमाणपत्र, आणि त्यासाठी शासन मान्यता आपण घेणार आहोत. म्हणजे शासनाला आपण हे सांगणार आहोत की हा कोर्स तुम्ही प्रत्येक शिक्षकाला करायला सांगा. आणि दुसरी गोष्ट काय आहे, उच्चाराच्या संदर्भात देखील, म्हणजे शिक्षकांचे उच्चार जर नीट असतील तर विद्यार्थी देखील उच्चार नीट करतील. शब्द कसा उच्चारायचा, वाक्य कसं लिहायचं, वाक्यात उपयोग कसा करायचा, किंवा परिच्छेद लिहायचा असेल तर तो कशा पद्धतीने परिच्छेद लिहायचा, म्हणजे परिच्छेद कुठे तयार होतो, तर अशा अनेक बारीक सारीक गोष्टी आहेत. कोणते शब्द कुठे वापरले म्हणजे अधिक प्रभावी होतात किंवा कोणत्या पद्धतीने शब्दांचं उच्चारण केलं म्हणजे ते प्रभावी होतं. तर शब्दामधल्या ह्या ज्या जागा आहेत त्या शब्दांचं एक प्रकारे व्यवस्थापन त्याला आपण बरं का, शब्दांचं व्यवस्थापन, अगदी बरोबर, उत्तम शब्द वापरला तुम्ही. तर हे आपल्याला या शिक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे की जेणेकरून पुढच्या येणाऱ्या नव्या तरुणांना मराठी भाषेचं उच्चारणापासून तर संबंध व्यवस्थापनापर्यंत अधिक सुंदर पद्धतीने आकलन होऊ शकेल. सर, आपण डिजिटल युग म्हणतो. हो. तर या डिजिटल युगाची मराठी भाषेपुढे जी आव्हानं आहेत सध्याच्या काळामध्ये, या आव्हानांमध्ये टिकून राहण्याकरता मराठी भाषा आपलं विद्यापीठ काही करताय का? बघा, आता जसा जसा काळ बदलतो तसे तसे तुमच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण होतात आणि अनेक प्रश्नांची अनेक उत्तरं तुम्हाला मिळत राहतात आणि त्याची उकल शोधावी लागते. आता या डिजिटल युगाचा अधिकाधिक उत्तम वापर आपल्याला कसा करता येऊ शकेल याचा प्रयत्न करणं ही देखील आपली नैतिक जबाबदारी असते. मराठी भाषा विद्यापीठ भाषा विज्ञानाला अधिक प्राधान्य देणार आहे. म्हणजे आता जे मी म्हणाल ना तुम्हाला की भाषेच्या उगमाबरोबर भाषेची जी परिवर्तन होत गेली, उच्चारणापासून असेल, लेखनापासून असेल, तर हा सगळा भाग भाषा वैज्ञानिक व्यवस्थेमध्ये जाणार आहे. अगदी व्याकरण आलं त्यामध्ये. अगदी व्याकरण. आता संगणक युग आलं आहे, तर संगणक युगामध्ये भाषेचा वापर कसा करता येऊ शकेल आणि भाषेच्या संदर्भामध्ये संगणक युग काय करणार आहे, तर त्यामुळे हा अभ्यासक्रम देखील आपण संगणकीय दृष्टिकोनातून भाषा विज्ञानामध्ये घेणार आहोत. म्हणजे त्याची एक ब्रँच आपल्याकडे राहील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे
याचा वापर आणखी वेगवेगळ्या पद्धतीने कसा करता येऊ शकेल ते एक साधं आम्ही एक नवीन जो अभ्यासक्रम तयार करतो आहोत त्या संदर्भात तुम्हाला सांगतो मी की आम्ही अशी एक खोली आता विद्यापीठामध्ये तयार करतो आहोत ती यासाठी की सेवानिवृत्त सिनियर जे लोक आहेत त्या लोकांसाठी आम्ही एक अभ्यासक्रम तयार करतो आहोत. बरं. MA मराठी संत साहित्य. त्याच्या मागची 2-3 कारणं आहेत. अच्छा. एक म्हणजे सेवानिवृत्त झालेल्या लोकांना आपण आता संपलं आपलं अशा प्रकारची जी भावना असते. म्हणजे बरेचदा असं बघितलं आमच्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना जर आपण सांगितलं आता काय 5 वर्ष राहिलीत माझी, हो, मग त्यानंतर काहीच नाही. त्यानंतर काहीच म्हणजे 5 वर्ष राहिली ती तिथूनच त्यांना वेध लागलेले असतात सेवानिवृत्त होण्याचे. पण आपल्या असं लक्षात येतं की समाजामधला असा एक वर्ग आहे अजूनही की जो 80, 85, 90 पर्यंत आलेला आहे तरी देखील ते शिक्षक म्हणा किंवा ते अभ्यासक म्हणा कार्यरत आहेत. ते शिकवायला जातात, शिकवतात किंवा संशोधन करतात, शिकतातही. तर मला असं म्हणायचं की हे 60 नंतर जर ही माणसं इतक्या वयाचे होऊन सुद्धा कार्यरत आहेत तर तुम्हाला 55 पासूनच निवृत्तीची वेट का लागणार? जेव्हा की शिक्षणाला वय नसतं ते केव्हाही शिकता येतं. बरोबर. रोज आपण काहीतरी शिकत असतो. ही जी मानसिकता आहे ही मानसिकता बदलायची. तर आता हे शिक्षकांचा संदर्भ देऊन मी म्हणालो आपल्याला, पण बँकेमधले अधिकारी असतील किंवा विविध क्षेत्रामध्ये शासकीय अधिकारी असतील तर 60 नंतर किंवा 58 नंतर सेवानिवृत्त झाले की ह्यांच्यासमोर अशी एक पोकळी निर्माण होते की ज्या पोकळीमध्ये त्यांना त्यांचं अस्तित्व त्रास द्यायला लागतं. आणि म्हणून यांना कार्यरत ठेवण्यासाठी म्हणून बसल्या घरी शिका, घरच्या घरी शिका असा एक अभ्यासक्रम आपण हा देतो आहोत. आपलं विद्यापीठ देतोय आणि ते या डिजिटल युगामधलं काम असेल आपलं की तुम्ही तुमच्या घरी राहा आणि संध्याकाळी 5 ते 7 किंवा 4 ते 7 काय असेल ती वेळ विद्यापीठाची त्याप्रमाणे सायंकाळच्या वेळेला आपण 2-3 तास त्यांना इथून शिकवणार, विद्यापीठातून शिकवणार आणि ते घरी बसून शिकतील. सर, खरं तर माझा पुढचा प्रश्न जो होता की आपलं विद्यापीठ मराठी भाषेच्या भवितव्याकडे कसं बघतं त्याचं उत्तर यामध्येच आलेलं आहे की जर कुठल्याही वयोगटातली व्यक्ती शिकायला येऊ शकत असेल तर मग भवितव्याकडे बघण्याची गरज नाही, काहीच गरज नाही. सर, आपलं परत एक वेळ झाली आहे छानपैकी गाणं ऐकवण्याची. तर मला असं वाटतं आता एक मराठी गाणं जर ऐकवता मला मराठी भाषेविषयी ज्यांनी अत्यंत आदराने काव्यनिर्मिती केली त्या सुरेश भटांचं आपण एक गीत ऐकायला हरकत नाही, केव्हा तरी पहाटे. क्या बात आहे. आणि ज्या सुरेश भटांनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असं म्हटलं त्याच अर्थाने म्हणालो भटांचं गाणं तुम्ही मराठी भाषेची श्रीमंती त्यांनी वर्णन केली त्या कवीचं गीत. मित्र हो, केव्हा तरी पहाटे ही सुरेश भटांची गझल आपण. सर, या छान गाण्यानंतर परत एका वेगळ्या प्रश्नाकडे मी तुम्हाला घेऊन येतोय की मराठी भाषा हिचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपले जे संत होऊन गेलेले आहेत, आपण आपली भूमी महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे असं म्हणतो. संतांनी मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी जी भूमिका घेतली तर त्यावरही आपण थोडासा प्रकाश टाकावा. आज आपण संतांच्या एकूण विचारांकडे जर बघायला लागलो तर आपल्याला प्रामुख्याने हे लक्षात येतं की संतांनी मराठी भाषेला जिवंत ठेवण्याचं महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. म्हणजे मराठी भाषा ही जर सक्षमपणे कोणी जगवली असेल तर ती संतांनी जगवलेली आहे असं म्हणायला काहीही अर्थ आणि संत साहित्यातून जगवलेली आहे. तर मुख्य म्हणजे साहित्याच्या माध्यमातूनच भाषा जगत असते. लक्षात घ्या, हे खरं. म्हणजे भाषेचे 2 प्रवाह आहेत. एक दैनंदिन जीवनामधली व्यवहाराची भाषा आपण पाहतो आणि दुसरी साहित्याची भाषा आपण पाहतो. संतांनी दैनंदिन जीवन व्यवहारही केलेला आहे आणि तो दैनंदिन जीवन व्यवहार अगदी आपल्या साहित्य निर्मितीतून सुद्धा जपलेला आहे. म्हणजे आता जे म्हणालो की तुमचा अस्मात अकस्मात मी नेनेगा मग श्रीचक्रधरी निरूपिली मराठी तियासीची पुसा. आता हा व्यवहारात्मक पातळीवर दिलेले हे उत्तर आहे बरं का. अशी भूमिका आहे. किंवा संत तुकारामांच्या अभंगामध्ये अनेक दैनंदिन जीवनातली उदाहरणं येतात बरं का. तर ही व्यावहारिक पातळीवरची आहे. पण त्याचबरोबर विविध प्रकारची साहित्य निर्मिती करून संतांनी मराठी भाषा जगवली, विकसित केली आणि ती आपल्यापर्यंत आणून ठेवलेली आहे. पण त्याचबरोबर मराठी साहित्याच्या माध्यमातून संतांनी मराठी संस्कृतीही जगवली. म्हणजे आत्ता तुकारामांच्या अभंगांमधलं आठवलं की नाही निर्मळ मन काय करील साबण. आता हे व्यावहारिक जीवनामधलं उदाहरण झालं. पण मनाची निर्मळता नसेल
तर माणूस कोणतीही गोष्ट करू शकत नाही, हा एक सुंदर अशा प्रकारचा विचार संत तुकाराम महाराज आपल्या या छोट्याशा पंक्तीतून आपल्याला मांडतात. देत आहेत. तर संस्कृती जगवली असं म्हणण्याचं कारण हे आहे. महत्वाची गोष्ट काय ते माहिती का, की आज आपल्याला समाजामध्ये जर आपण पाहायला लागलो तर जे चित्र आपल्यासमोर उभं राहतं ते म्हणजे नैतिकता हरवत चाललेलं जग. आणि म्हणून आपल्या असं लक्षात आलं असेल की जीवनमूल्याधिष्ठित अभ्यासक्रमाची संरचना करावी असं धोरण आपल्या शासनाने घेतलेलं आहे आणि ते अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण पदव्या घेतो म्हणजे नेमकं काय करतो, तर पदवीची पुंगळी म्हणजे काही तुमची विद्वत्ता किंवा तुमचं ज्ञान हे होऊ शकत नाही. जर आपल्यापेक्षा वयस्क असलेल्या व्यक्तीशी आपण कसं बोलावं, कसा संवाद साधावा याचं जर ज्ञान आपल्याला नसेल तर आपल्या पदवीचा उपयोग शून्य आहे असं मी म्हणेन. कारण ज्ञान हे सांस्कृतिक मूल्यांचं संवर्धन करीत असतं. तेव्हा संतांनी आपल्या असं लक्षात येईल की संत काव्यामध्ये उत्तम पुरुषाची लक्षणं सुद्धा आलेली आहेत. किंवा तुम्ही ज्ञानदेवांचं पसायदान जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की पसायदान म्हणजे काय आहे, तर मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी, सुंदर जगण्यासाठी परमेश्वराकडे मागितलेला प्रसाद आहे. म्हणजे याचा अर्थ काय की मानवी जीवन उत्तम तुम्हाला जगायचं असेल तर संत साहित्य हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. आता दुर्दैव हे आहे की संत साहित्याकडे आपण केवळ आध्यात्मिक भूमिकेतून पाहतो किंवा त्याच्या पलीकडे काही संत साहित्य आहे याचं भान आपल्याला राहत नाही. पण मी असं म्हणतोय की अध्यात्म ही संत साहित्याची एक बाजू झाली, पण त्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आपल्याला संत साहित्याशी निगडीत आहेत. सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचे अनेक कंगोरे त्यामधून आलेले आहेत, त्याकडे लक्षात जात नाही आपलं. म्हणजे कसं जगावं, उत्तम जीवन जगण्याची साधनं काय आहेत, पर्यावरणाचा विचार आहे, सामाजिक प्रश्नांचा विचार आहे, विज्ञानाचा विचार आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे काय आहे, मानसशास्त्राचा विचार आहे. बरं का, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे जे जसं आहे संत तुकारामाच्या गाथेमध्ये, तसंच इकडे महानुभाव साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कोणतेही महानुभाव हे कधीही झाड तोडत नाही किंवा उपटून काढत नाही. कारण त्याचं संवर्धन करणं हे मानवी जीवनाच्या विकासासाठी उत्तम आहे, आवश्यक आहे, याची जाण सगळ्याच संतांना आपल्याकडे. परत पर्यावरणाचा संदेश, पर्यावरणाचाच विचार आहे. म्हणून संतांनी भाषा जगवली, संतांनी साहित्य जगवलं आणि या साहित्याच्या माध्यमातून उत्तम जीवनाचा, आदर्श जीवनाचा मार्ग आपल्या डोळ्यासमोर ठेवला. आणि आणखी लक्षात घ्या, संतांना जे आपण नावं ठेवतो किंवा जे नावं ठेवले जातात संत साहित्याकडे पाहणाऱ्या काही लोकांनी, तर त्यांनी संत साहित्य नीट लक्षातच घेतलेलं नाहीये. त्यांना असं वाटतं की फक्त इथे देवदेव करा एवढंच सांगितलेलं नाहीये. बरं का, त्याच्या पलीकडे संत साहित्य आहे हे कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून नैतिक मूल्यांची शिकवण देणारं साहित्य म्हणजे संत साहित्य आहे असा त्याचा विचार करावा लागेल. सर, मला खरं तर आणखी छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्याचं जे काही स्थापनेचं काम केलं त्यामध्ये माणसं जोडण्याचं काम मराठी भाषेच्या माध्यमातून झालं. बरोबर. थोडं यावर पण आम्हाला सांगा. नुकतीच आता शिवजयंती साजरी झालेली आहे आणि त्यामुळे आपण हा अत्यंत समर्पक अशा प्रकारचा प्रश्न विचारला. शिवाजी महाराजांचं कार्य हे देश संरक्षणाच्या संदर्भात आपण लक्षात घेतो, राज्यव्यवस्थेच्या संदर्भात लक्षात घेतो, पण त्याच वेळेला भाषा संरक्षणाच्या संदर्भात देखील शिवाजी राजांनी केलेलं कार्य हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता याचं कारण असं आहे की ज्या ज्या काळाची पार्श्वभूमी असते ना, त्या त्या काळाच्या पार्श्वभूमीवर आपण टिकणं हे अधिक महत्वाचं आहे. म्हणजे मी जसं मगाशी मराठी भाषेच्या संदर्भात म्हणालो की इथे अनेक उर्दू राजवटी येऊन गेल्या, इंग्रजांची राजवट येऊन गेली, फारसी राजवट येऊन गेली, मराठी भाषा या सगळ्या राजवटींना आत्मसात करत पुढे गेली. शिवाजी महाराजांच्या काळामधलं देखील हेच उदाहरण आहे की तिथे देखील अनेक आक्रमणं होत होती आणि जेव्हा राज्यव्यवस्थेवर आक्रमणं होतात तेव्हा ती आक्रमणं भाषिक आक्रमणापासून सुद्धा होतात.
म्हणजे तुमच्या नाण्यांवर सुद्धा त्या राजांचे फोटो येणं किंवा त्यांच्या भाषेतून संदेश येणं वगैरे, तर हे सगळं होतं. अशा राज्यव्यवस्थेमध्ये आपल्या मराठी भाषेला, आपल्या मराठी जनतेला जसं टिकवणं आवश्यक आहे तसंच आपल्या मराठी भाषेलाही टिकवणं आवश्यक आहे. हे निश्चितच आपल्या श्रीमंत राजाच्या पुढचं उदाहरण असेल, यात काही शंका नाही आहे. आणि म्हणून आज्ञापत्रासारखा ग्रंथ हा मराठीतून होतो आणि सगळी मराठी माणसं ही महाराजांच्या सोबत होती. खरं, म्हणजे त्यांच्या संवादाची भाषा ही होती, पण त्यांच्या संदर्भात होणाऱ्या साहित्य निर्मितीची भाषा ही मराठीच होती. म्हणजे आज्ञापत्र हे मराठीतून सांगितलं गेलं आणि आज्ञापत्र हे सुराज्य कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणून मी असंही म्हणेन की आजच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा महाराजांच्या या सुराज्याचा विचार करायचा असेल किंवा महाराजांचं सुराज्य हे इथे स्थापित करायचं असेल तर आज्ञापत्राचा विचार नक्की करणं गरजेचं आहे, जे मराठी भाषेमधूनच आहे. खरं खरं खरं. सर, परत एकदा आणखी एक मराठी गाणं ऐकूया तुमच्या. क्या बात आहे. काही आणखी कवी आवडीचे आहेत. त्यातले ग्रेस हे माझ्या विशेष आवडीचे कवी आहेत आणि त्यांची तुला पाहिले मी नदीच्या किनारी क्या बात, हे जे गीत आहे ते आपण ऐकलं तर आणखी आनंद वाटतो. तुमच्या आवडीचं हे गीत आमच्या श्रोत्यांसाठी. श्रोते, आपल्यासोबत आहेत डॉक्टर अविनाश आवलगावकर सर आणि आपण मुलाखतीच्या अगदी शेवटाकडे जातो आहेत. आणि जाता जाता सर, मला अगदी 2 महत्वाचे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न असा आहे की संशोधन, अनुवाद, तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या दृष्टीने आपलं विद्यापीठ मराठी भाषेला कशी नवी दिशा देण्याकरता प्रयत्न करतं? एक चुकीचं धोरण आपल्या डोळ्यासमोर आहे बरं का, की शिक्षण कशासाठी, तर ते नोकरीसाठी. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की अनेक नामवंत संशोधक, अभ्यासक बघितले, म्हणजे अगदी इतिहासाच्या विका राजवाड्यांपासून यकू देशपांडेंपर्यंत वगैरे आपल्या विदर्भातलीच परंपरा जर घेतली तरी तुमच्या लक्षात येईल की या लोकांनी अर्थार्जनासाठी म्हणून ज्ञानार्जन केलेलं नाही. आता अलीकडे ती परिस्थिती निर्माण झालेली आहे की, पण ठीक आहे, मगाशी म्हणाल त्याप्रमाणे की काळाच्या पार्श्वभूमीवर खूप काही गोष्टी बदलत जात असतात. ज्याला उत्तम शिकायचं आहे त्याला नक्कीच उत्तम नोकरी मिळू शकते, हा एक आत्मविश्वास सर्वप्रथम तरुणांच्या मनामध्ये निर्माण होण्याची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, नोकरीसाठी शिकावं असं म्हणण्यापेक्षा मी काय शिकलो म्हणजे मला नोकरी मिळू शकेल असं हे करता मला काय उत्तम शिकता येतं, मला काय हवं आहे हे देखील तरुणांना ओळखता आलं पाहिजे. आणि हे जर त्याने ओळखलं तर तो ज्या क्षेत्रामध्ये जाईल त्या क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करू. आपण काही परदेशी भाषांचा देखील, परकीय भाषांचा देखील अभ्यासक्रम ठेवला. म्हणजे उदाहरणार्थ आपण BA जर्मनी, BA रशियन, BA फ्रेंच, BA जापनीज अशा भाषांचा, म्हणजे भारतीय भाषांचा तर आपण स्वतंत्र अभ्यास करणारच आहोत, पण परकीय भाषांचा देखील करणार आहोत. त्याचं कारण असं आहे की परकीय कंपन्या ज्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांना दुभाषकांची नितांत आवश्यकता असते. मुक्त कला नावाचा एक अभ्यासक्रम ज्याला आपण लिबरल आर्ट म्हणतो आहोत, तर तो लिबरल आर्टचा देखील आपण अभ्यासक्रम तयार करणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम आपण बरेचसे तयार करणार आहोत. अनुवादाचं शास्त्र हे आपल्याला अधिक विकसित करायचं, कारण भाषांतर युग फार महत्वाचं आहे. PGचे कोर्सेस इथे ठेवणार, म्हणजे पदव्युत्तर वर्गाचे कोर्सेस आपण ठेवणार आहोत की जेणेकरून त्यामध्ये मुलं जर निपुण झाले तर त्यांना उत्तम पद्धतीने काम करता येऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट, आपण असे आणखी काही कोर्स, आता मी सगळेच कोर्स इथे हे करू शकत नाही, त्याचं कारण त्याची कशी डिझाईन करता येईल त्या दृष्टीने फक्त प्रवास सुरू आहे माझा. तर ते शिकल्यानंतर मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे. म्हणजे त्याने शासन दरबारी जाऊन मला नोकरी द्या असं म्हणण्याची गरज असता कामा नये. सर, अगदी जाता जाता, कारण आता घड्याळ सांगताय की थांबायची वेळ झाली आहे, अगदी जाता जाता आकाशवाणीचे श्रोते आमचे जे ही मुलाखत ऐकत असतील, विद्यार्थी वर्ग, अभ्यासक आणि मराठी प्रेमी, यांच्यासाठी काय संदेश द्याल? मी सर्व या रसिकांना एक सांगू इच्छितो की आकाशवाणीचे चांगले कार्यक्रम जे असतात ते आपण आवर्जून ऐकावे, मराठीतले, मराठी भाषेतले आणि नुसते ऐकावेत असं नव्हे, तर त्या दृष्टीने आपल्याला काय बदल करता येऊ शकतील याचा विचार गांभीर्याने करावा. मराठी भाषा टिकवायची असेल तर सगळ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, बेगडीपणाने नव्हे. तुम्ही मराठीतून बोला, मराठीतून लिहा
आणि सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठीतून विचार करा. धन्यवाद. आणि खरं तर कोणीतरी म्हटलंय की मराठीत बोला, मराठीत चाला आणि मराठीत घाला शिव्याशाप. शिव्याशापही घालायचे असतील तर ते मराठीमध्येच घाला, पण मराठी जगली पाहिजे, आपल्यालाच ती जगवायची आहे, ही आपली जबाबदारी आहे. सर, खूप खूप धन्यवाद. आज आमच्या श्रोत्यांकरता खूप मोलाची माहिती तुम्ही या नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली आहे. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद, आणि आपण आज इथं थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. श्रोत्यो, आत्ताच आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या मुलाखतींवर आधारित कार्यक्रमात मराठी भाषा विद्यापीठ रुद्धपूरचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं नितीन भट यांनी. तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.